सन्मान्य सदस्य अभिजितजी पाटील. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी उभा आहे. आपण बघतोय की गेले अनेक वर्ष, गेले 2-3 वर्ष झालं नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि त्यामुळं माझ्या पंढरपूर नगरपालिकेचा पण असाच कारभार चालू आहे आणि या कारभारामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये जे लोकप्रतिनिधी नसल्यामुळं त्या अधिकाऱ्यांचे मनमानी कारभार आणि त्या मनमानी कारभारामुळं पंढरपूरचं सर्व घाण पाणी नदी पात्रात जातं आणि मग पंढरपूरला आलेल्या वारकऱ्याला ते शुद्ध त्या ठिकाणी घाण पाण्यात आंघोळ करावं लागते आणि त्याच्या पुढच्या सगळ्या गावांना त्या घाण पाण्यात पिण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी मोठे आजार होतात. आणि मग याच्यावर नमामि चंद्रभागेचा त्या ठिकाणी सरकारनं घोषणा केली होती, पण त्याच्यावर आज प्रत्यक्षात काम होताना दिसत नाही. आज पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी आज कितीतरी बोर आहेत, 30 ते 35 बोर आहेत. त्या बोरच्या कडेला टाक्या आहेत त्या, परंतु त्याच्यावरची लाईटची कनेक्शन चालू नाहीत. वारीपुरतं त्या ठिकाणी तात्पुरतं कनेक्शन घेतलं जातं इरवी मात्र. आणि मग त्याच्यावर जर आरो फिल्टर बसवले आणि सगळ्याला पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी देण्याचं काम करता आलं तर खूप मोठा त्या ठिकाणी दिलासा होतोय. पण दुसऱ्या बाजूला आज रोड लाईटच्या बाबतीत, स्ट्रीट लाईटच्या बाबतीतले आज दिवसा त्या ठिकाणी लाईटी चालू असतात आणि रात्रीच्या वेळी मात्र बंद असतात. त्याचं नियोजन होत नाही त्या ठिकाणी लोकल बॉडी नसल्यामुळं. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी आज निधी उपलब्ध होत नाही म्हणून त्याचं काम देखील त्या ठिकाणी रखडलंय. सावित्रीमाई फुलेंच्या त्या ठिकाणी पुतळ्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष केला जातोय, त्याच्यावरती मिळत नाही. आज पंढरपूरला वरच्या उपनगरामध्ये दुहेरी टॅक्सचा त्या ठिकाणी बऱ्याच वेळा मी मंत्री महोदयांना, मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना पत्र दिले की त्या ठिकाणी शेतीसारा पण भरावा लागतो आणि नगरपालिकेचा टॅक्स पण भरावा लागतो. ह्या अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी पंढरपूरला क्रीडांगण नाही. अनेक वर्ष झालं त्या ठिकाणी क्रीडांगणासाठी भांडणं सुरू आहेत, परंतु क्रीडांगण होत नाही. आज पंतप्रधान आवास योजना 992 घराची त्या 892 घराची बांधून 80% काम पूर्ण आहे, परंतु त्या ठिकाणी नगरपालिकाच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या एकमेकाच्या देण्या घेण्यावरनं ती योजना आज त्या ठिकाणी त्या सगळ्या लाभार्थ्यांनी पैसे भरून मिळत नाही. आणि मग त्या ठिकाणी पंढरपूरच्या मंदिराच्या कडेला आज त्या ठिकाणी वारी होऊन गेली. त्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये आज माझं पंढरपूर त्या ठिकाणी भयभीत आहे. नेमकं काय पडणार आहे, किती पडणार आहे, काय होणार आहे याचा अंदाज येत नाही आणि मग ह्याच्यावरती त्या ठिकाणी भाष्य करणं आवश्यक आहे. आणि मग ज्या ज्या सुविधा होणं गरजेचं आहे. आज आपल्याला एक उदाहरण सांगतो. एसटी पार्सलच्या बाबतीमध्ये सरकारनं कॉन्ट्रॅक्टर बदलला. ज्या एसटी पार्सलला 100 ते 150 रुपये लागत होते, आज त्याला 300 ते 400 रुपये लागायला लागलेत. आणि मग एका बाजूला सरकार वसुली करतंय का, अशा पद्धतीची देखील भावना लोकांमध्ये तयार व्हायला लागली आहे. पंढरपूरच्या भुयारी गटारीचं काम देखील अर्धवट आहे. काही रस्ते त्या ठिकाणी घेतलेत, त्या रस्त्याचं काम अनेक वर्ष चालू आहे आणि मग अनेक ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या दिसून येत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी आपण एक नाट्यगृहासाठी पैसे दिलेत. नाट्यगृह सुरुवातीचं टेंडर होतं, ते ब्लॅकलिस्टेड केलं, दुसऱ्याला दिलं. आज 30 कोटीचं टेंडर आता 90-95 कोटीवर गेलं, तरी देखील नाट्यगृह आज त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही. आणि मग ह्याच्यासाठी सरकार कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी भूमिका घेत नाही. आज युनेस्को मध्ये 12 गड किल्ले त्या ठिकाणी सरकारनं नामांकन आणलं, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करतो. पण ही एकमेव वारी आहे ज्या वारीमुळं देशाला एक वेगळं चित्र त्या ठिकाणी जगाला दाखवू शकलो असतो. ह्या माझ्या वारीला त्या ठिकाणी त्यामध्ये समाविष्ट करणं देखील माझ्यासारख्याची मागणी आहे. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला एसटीचं बघितलं तर पंढरपूरच्या वारीच्या वेळेस 34 ते 35 कोटी रुपये एसटीला त्या ठिकाणी बिझनेस झाला. आणि आज मात्र आमच्या पंढरपूरच्या बसस्थानकाला असेल, कुर्डवाडीच्या बसस्थानक डेपोला असेल, 5-5 फक्त बस दिल्यात. मग आमच्याकडे येणारा भाविक जास्त आहे, आम्हाला त्याच्यात जास्त देणं आवश्यक आहे. आज आमच्या शेतकऱ्याच्या दुधाचे अनुदान जे सरकारनं 7 रुपये जाहीर केलंय ते देखील आज देखील मिळालेलं नाही आणि त्याच्यासाठी विलंब होतोय. आणि सातत्यानं 4-4, 5-5 महिने त्या ठिकाणी वेळ काढली जाते, ते वेळच्या वेळेला मिळणं अपेक्षित आहे. आज टेंभुर्णी नगरपालिकेचा त्या ठिकाणी 2022ला पहिली अधिसूचना निघाली, हरकती पोहोचल्यात. तो प्रस्ताव त्या ठिकाणी नगरविकास खात्याकडे आलाय, परंतु त्याची अंतिम त्या ठिकाणी नोटिफिकेशन निघालेलं नाही. करकम आणि मोडलीमचा देखील पूर्ण प्रस्ताव त्या ठिकाणी सरकारकडे आहे, सरकारकडे सेक्रेटरी साहेबांकडे आहे. आज मंत्री महोदयांकडे गेले 1 महिना आहे त्याला मंजुरी मिळून तो त्या ठिकाणी नगरपंचायत होणं अपेक्षित आहे. आज पंढरपूर माढा शहरामध्ये
पिण्याच्या पाणी पुरवठ्याची 52 कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी पूर्ण प्रस्ताव त्या ठिकाणी येऊन आज सेक्रेटरी साहेबांकडे आहे, मंत्री त्या ठिकाणी महोदयांकडे त्या ठिकाणी जाऊन बसलाय, फक्त सही करून मंजुरी देणं बाकी आहे. 10 दिवसाला एकदा पाणी येतं माढा शहराला आणि आज आम्हाला पाण्याच्या संदर्भात मी निवडून आल्यापासून 8 महिने झालं त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. 140 कोटी रुपयाचा म्हाळुंग आणि श्रीपूरचा पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव देखील त्या ठिकाणी आपल्याकडे आहे, परंतु त्याला देखील अजून मान्यता मिळाली नाही. आणि मग एका बाजूला माढा शहरामध्ये आम्हाला नगरपंचायतला इमारत बांधायची आहे, त्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांकडे आम्ही त्या ठिकाणी जागेची मागणी केली आहे, ती जागा अजून उपलब्ध नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचंय, मोठा अश्वारूढ पुतळा करायचा आहे, त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करायचं, बुद्धविहार करायचं आहे. 8 महिने झालं निवडून आलोय, त्या ठिकाणी एका बाजूला आलबेल असं वातावरण दाखवते, परंतु निधी मात्र प्रत्यक्षात कोणत्याही आमदाराला, मग इकडचे असेल नाही तर तिकडचे असेल, अजून मिळलाय असं कोणी सांगत नाही. मग गपचूप काय तुम्ही कुणाला काय दिला असला तर मला माहित नाही अध्यक्ष महोदय, परंतु आम्हाला तर अजून त्या ठिकाणी मिळालं नाही. आणि मग आज त्या ठिकाणी मतदारसंघात काम करत असताना आम्ही नेमकं काम कसं करायचं, PWDचे रस्ते आज त्या ठिकाणी सगळे रस्ते उकरून ठेवलेत, त्या रस्त्यावरती लेअर टाकायला आज त्या ठिकाणी आज कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय आम्हाला डांबर घ्यायला पैसे लागतात आणि पैसे नाहीत म्हणून सगळे रस्ते त्या ठिकाणी तसेच्या तसे पडलेत. माझ्या टेंभुर्णी शहरामध्ये एक गाळाधारकांचा विषय आहे, त्या ठिकाणी जवळजवळ 15 वर्ष झालं त्यांनी गाळे घेतले आणि मग त्या काय अनियमिततेमुळे ते रद्द करण्यात आले, कोर्टात आहेत. आणि मग त्या 8 गाळाधारकांना त्या ठिकाणी आज देखील ते गाळे मिळत नाहीत आणि कुलप लावून त्या ठिकाणी गाळे ठेवलेले आहेत, परंतु ते गाळे मिळणं आवश्यक आहे आणि ते गाळे मिळण्यासाठी त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. आज माढा शहराच्या पाणी पुरवठ्याची योजना आहे, त्याच्यावरचं लाईट बिल माफ करावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि तिथून नगरपालिकेनं मात्र त्याचा प्रस्ताव पाठवला नाही, म्हणून आज त्या ठिकाणी माफ व्हायचं त्या ठिकाणी तर ते लवकर करावं. माढा शहरासाठी माढा तालुक्यामध्ये गावामध्ये त्या ठिकाणी तहसील ऑफिसची बिल्डिंग होती, त्याला फर्निचरची आवश्यकता आहे, त्याचा देखील प्रस्ताव आम्ही आपल्याकडे दिलाय. तो प्रस्ताव त्या ठिकाणी लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे आणि ते आपण करावं अशी या निमित्तानं मागणी करतोय. माझ्या भागात आपण बघितलं उजनी पर्यटनाचा खूप मोठा त्या ठिकाणी प्रस्ताव आम्ही 282 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले, GR निघाला, त्या ठिकाणी टेंडर काय झाले, परंतु कुणाच्या नाकात माशी झाली आणि ते सगळं जागेवरती अध्यक्ष महोदय थांबलंय. ते अध्यक्ष महोदय जोपर्यंत उजनी पर्यटन पुण्यापासून 1 तासावर आहे, आज त्या ठिकाणी खूप मोठा प्रस्ताव त्या ठिकाणी आहे. मग त्यासाठी जर सरकार त्या ठिकाणी GR काढून जर मग आज पाठ फिरवत असेल तर त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे आणि त्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी निधी उपलब्ध व्हावा. यमाई तलाव पंढरपूरला, आनंद सागरच्या धर्तीवरती शेगाव सारखा त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी संत नामदेव महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी 750 वर्ष झालीत. आज नामदेव महाराजांचं स्मारक असेल, सावता महाराजांना भेटायला पंढरीचा पांडुरंग स्वतः त्या ठिकाणी जातो, सावता महाराजाच्या त्या ठिकाणी पालखी पंढरपूरनं जाते, परंतु पालखी मार्गाला त्या ठिकाणी इतकी अवस्था खराब आहे तर ती पालखी मार्ग उद्या 23 तारखेला त्या ठिकाणी महाराज विठ्ठलाची पालखी त्या ठिकाणी सावता महाराजाला भेटायला जाते आणि पालखीची अवस्था काय, जसं आपण सगळ्या पालख्यांना त्या ठिकाणी विठ्ठलाचे भक्त म्हणून संत म्हणून त्यांना आपण सगळं पुरवतो आणि विठ्ठलाच्याच पालखीला जात असताना मात्र सुखी सुविधा पुरवणं अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय बोलू द्या, सकाळपासून आता तुम्ही बघताय मी इथंच आहे का नाही, मी पण बसतो ना, बोलू द्या अध्यक्ष महोदय बोलू द्या. आज माझ्या मतदारसंघातनं जाणारा शेटपळ कुडवाडी रस्ता आहे, त्या ठिकाणी रोपड्याजवळ 4 वर्ष झालं रस्ता पूर्ण होऊन, परंतु MSRDC त्या ठिकाणी काम करत नाही, तो पूल बांधत नाही. 22 जवळ एक ॲक्विशन राहिलंय यशवंत पाटलांचं, त्याला निधी उपलब्ध 34 कोटी पाठपुरावा करून केला, परंतु आज देखील होत नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि OBC समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती ज्या त्या ठिकाणी आंदोलन झालं त्यांचे गुन्हे मागे घेण्याचं अध्यक्ष महोदय 5 मिनिटं अध्यक्ष महोदय जे सूचना दिल्या होत्या त्या ठिकाणी माघारी घेतल्या नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मात्र प्रवीण गायकवाड हे त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या त्या ठिकाणी प्रदेशचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर मात्र बिहाड हल्ला होतोय, त्याचा जाहीर निषेध करतो. कारण आवाज दाबून कुणाचा आवाज दाबणार नाही आणि त्या ठिकाणी तो चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि त्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीने होत असेल. शेवटचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, शक्तीपीठाच्या बाबतीतले एकच उदाहरण सांगतो. 20,000 कोटी रुपये त्या ठिकाणी 20,000 कोटी रुपये आपण भूसंपादनासाठी दिलेत आणि 86,000 कोटीचा रस्ता आहे, 107 कोटी रुपये 1 किलोमीटर आहे आणि भूसंपादनाचा विचार केला तर त्याचे पैसे आणि मग आज आमच्या इथं
प्रांत साहेबांनी मिटिंग घेतली. माझ्या तालुक्यातलं एक विटे गाव आहे, विटे आणि आनवली गावच्या मिटिंग घेतल्या. त्या ठिकाणचं गावचं रेडी रेकनर आहे 3.5 लाख रुपये. चौपट पैसे देतो म्हणले 14 लाख रुपये होतात आणि पाचपट दिले तर 17.5 लाख. पण तिथं जमिनीचा भाव आहे 30 लाख रुपये. ते लोक तुम्हाला जमीन कशी देतील? 30 लाख रुपयाची जमीन 17.5 लाखाला आपण त्यांच्या नरड्यावर पाय देऊन घेणार आहोत का? शेतकऱ्याला त्या ठिकाणी हेच आजचे दिन आहेत का? ह्याच्यासाठी आपण हा शक्तीपीठ करणार आहे का? मग शेतकऱ्याच्या मनातली किंमत मिळणार नाही, म्हणून हा विरोध होतोय. तर ह्याच्यावरती आपण खरं अर्थानं काम करणं गरजेचं आहे. आणि मग सन्मान्य सदस्य अनंत अध्यक्ष महोदय कन्क्लूड करा. तुम्ही शेवटचा मुद्दा मांडून झाला. कन्क्लूड आता करतो. फार वेळ घेऊ नका. खूप लोक आहेत. जर हे conclude म्हटलं करतो. तर मध्यरात्रीपर्यंत चालेल. अध्यक्ष महोदय कन्क्लूड करतो. अध्यक्ष महोदय, आज त्या ठिकाणी पांढरण रस्त्याचा विषय आपल्याला एवढा गंभीर आहे. आज प्रत्येक गावाची अवस्था अशी आहे की पांढरण रस्त्याच्या बाबतीत शेतकरीची अडचण आहे. महसूल मंत्री महोदयांनी 12 फुटाचा रस्ता सांगितला, परंतु 2 फुटा त्या ठिकाणी उतार्यावर नोंद देणार. आजची अवस्था अशी आहे की तहसीलदार साहेबांकडे रस्ता मागितला की तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आज 400 केसेस पेंडिंग आहेत, रस्त्याच्या केसला जात नाही. रस्त्याच्या केसला गेल्यावर काय होतंय तर जो माणूस 2-4 लाख रुपये देतोय त्याच्याकडनं तो निकाल दिला जातो आणि मग त्या ठिकाणी वर अपील केलं जातं. अपिलात प्रांत साहेबांकडे त्या ठिकाणी मॅडमकडे गेल्यावर तोच विषय होतो आणि महत्वाचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अनंत नर, अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या माध्यमातून उद्या याच्यावर चर्चा मांडलेला उद्या चर्चा अल्पसूचना चर्चा आहे. नको आता. अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी माननीय